लेक्चर पण करतो. खूप सारे म्हणजे लेक्चर फक्त पहिले 6 महिने केले. त्याच्यानंतर ऍग्रीच्या कॉलेजच्या जे लेक्चर असतात एक पण लेक्चर केलं नाही मी कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये सगळ्यात कमी ग्रेड मला मॉड्यूलचा मला आहे आणि कॉलेजमधला सगळ्यात कमी ग्रेड जो आहे जो आपला तो शेवटचा तो पण मलाच आहे डिग्री मधला. पॅनल पण खूप छान होतं. त्या पॅनल मेंबर असे प्रश्न विचारतात की जसं की आपण आपल्या मित्रासोबत बोलतोय असा प्रश्न विचारले. सगळ्या परिस्थितीला एकंदरीत बघून तुम्हाला असं तुम्ही सजेस्ट कराल का की कोण कॉम्पिटेटिव्हला सुरुवात करावं किंवा स्पर्धा परीक्षेच्यात यावं की नाही? ज्या लोकांना माहिती नव्हतं काही रिलेटिव्ह असतात की ते ज्यांना माहिती असून पण आपल्याला टोचून बोलण्यासाठी तू काय काय अजून घरीचे का असं घरीचे का आणि काय करतो तिकडं बापाचाच पैसा उडवत असेल असं खूप सारे म्हणणारे असतात. नमस्कार मित्रांनो, मी चेतन भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघू शकत असाल की आपल्यासोबत आहे PSI देवान आगरे सर आणि यांचीच मुलाखत जी आहे तर ती आपण त्या दिवशी घेतलेली होती. सगळ्यात प्रथम सर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की त्यांचं नुकताच PSI साठी सिलेक्शन झालंय, त्यामुळे आम्ही त्यांचं जरा आमच्या टीमच्या वतीने एकदा शालो श्रीफळ देऊन एकदा सत्कार करतो. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये ही सगळी गोष्ट जी आहे तर तुम्ही लाईव्ह बघत असाल इंस्टाग्रामवर, पण इंस्टाग्रामवर नेटवर्क नव्हतं. आम्हाला दोघांना ज्यावेळेस आम्ही कनेक्ट केलं तर त्यावेळेस नेटवर्क नव्हतं आणि तुम्हा सगळ्यांना सरांचं जी यशोगाथा आहे तर ती ऐकून देण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी आपण त्यांना साक्षात आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी सरांना सांगेल की सर तुमचं नेमकं पहिलं बॅकग्राऊंड वगैरे कसं होतं आणि काय होतं ते एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर मी देवानंद शिवाजी नागरे, माझी PSI 2021 मध्ये या ऍडव्हर्टाइजमध्ये माझी निवड झालेली आहे. तर तुम्ही सर्वप्रथम तुमचे आभार, तुम्ही मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. तर माझं असं आहे की मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे माझी सुरुवात MPSC 2019 माझी डिग्री झाल्यानंतर सुरू झाली. त्याच्यानंतर MPSC बद्दल मला काही माहित नव्हतं जास्त, ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे आणि स्टडीचं जास्त काही बॅकग्राऊंड नव्हतं माझं. ज्या वेळेला 1-2 मित्राला विचारलं MPSC काय असते आणि कसं असतं, त्यांनी मला सजेस्ट केलं की औरंगाबाद किंवा पुणे या ठिकाणी जाऊ. त्यांनी मला सजेस्ट केलं तुला तिथे परवडेल, जसं की अफोर्डेबल राहील. पुढे थोडं महागड असतं खर्चाच्या बाबतीत आणि संभाजीनगर जे आपलं ते परवडणार राहील. त्याच्यामुळे मी संभाजीनगर चूज केलं आणि तिथं माझा स्टडी कम्प्लीट केला. 4 वर्षामध्ये माझी पोस्ट भेटली, पण त्यामध्ये कोरोना आणि कोर्ट केस या 2 गोष्टीमुळे थोडा उशीर झाला. नाहीतर अगोदरच माझी जॉईनिंग होऊन आतापर्यंत मी कुठेतरी सर्व्हिसला असतो, पण ते त्या 2 कारणामुळे माझं थोडं उशीर झाला. सर, ऍग्री MPSC आणि त्यानंतर AFO किंवा अशा वेगवेगळ्या ऍग्रीमध्ये एक्झाम्स असतात, पण कृषी क्षेत्र सोडून तुम्ही या कंबाईन या क्षेत्राकडे का वळला आणि तुमचे नेमकं PSI होण्यामागचं मोटिवेशन काय होतं? तर झालं असं की मला खरं तर याबद्दल माहिती नव्हतं. MPSC बद्दल तालुका कृषी अधिकारीची गोष्ट आपल्या ऍग्री झालेल्या मुलांसाठी असते मला माहिती नव्हतं आणि PSI माहित नव्हतं. PSI असतं माहित होतं, पण जी एक्झाम असते कंबाईन मार्फत सिलेक्शन होतं हे मला माहित नव्हतं. जेव्हा मी स्टडी सुरू केला MPSCचा, त्याच्यानंतर मला माहित झालं की PSI पोस्ट असती आणि माझी आवड अशी निर्माण झाली की ग्रामीण भागामध्ये PSIचं आणि वर्दीचं एक वेगळं क्रेज असतं. वर्दी दिसली की तिथे गर्दी होती असं एक म्हण आहे. त्याच्यामुळे असेल किंवा मग मला जे ऑफिस वर्क आहे, जसं की आपलं विविध पोस्ट असतात, आपली AFO असती, ऑफिसच वर्क असतं, पब्लिक कॉन्टॅक्ट तिथे असतो, पण जे पोलीस खातं आहे तिथं पब्लिक कॉन्टॅक्ट थोडा वेगळा असतो. ग्रामीण भागामध्ये असेल, प्रत्येक ज्या लोकांचे खरे प्रश्न असतात ते इथं असतात. खूप सारे क्राईम ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तिथं लोकांसोबत प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट येतो. चांगले लोक आणि वाईट लोक दोन्ही संघ आपल्याला डील करणं पडतं. तर मला वाटतं की फील्डवर्क, ज्या लोकांसोबत पब्लिक कॉन्टॅक्ट, या 2 गोष्टीसाठी मला या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि मी या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झालो. सर, ज्यावेळेस तुम्ही हे क्षेत्र निवडलं तर त्यावेळेस तुम्हाला किती कालावधी लागला हे अभ्यास करण्यासाठी PSIचा आणि किती टाइम जो आहे तर तो साधारणतः ऍस्पिरंटला लागायला पाहिजे याचा प्रीचा आणि मेन्सचा दोन्ही स्टडी करण्यासाठी याबद्दल? तर मला वाटतं माझा 4 वर्ष लागले मला. तर 4 वर्ष असे लागले की माझा पहिला अटेम्प्ट 2020चा दिलता. माझी प्री क्लिअर झाली, मेन्स माझी 2 मार्कने राहिलेली होती. तर मेन्स राहिल्यामुळे मी माझा अटेम्प्ट कोर्ट केस त्या 20ची ऍडव्हर्टायझर होती तेव्हाच माझी प्री 21ची झाली होती. 21ची पण प्री निघली होती. तर माझा 21 मध्ये मेन्स मध्ये चांगला स्कोर आला आणि त्याच्यानंतर ते 2 वर्षाच्या 2022 आणि 23 या पण ऍडव्हर्टाईज झालेल्या होत्या. तर त्या ऍडव्हर्टाईज मध्ये पण माझं मेन्स मध्ये चांगला स्कोर आलेला आहे, पण माझं इकडे सिलेक्शन झाल्यामुळे मी पुढच्या ऍडव्हर्टाईज मध्ये काही जाणार नाही, कारण की दुसऱ्या फॅमिलीची किंवा एखाद्या मुलाचं स्वप्न काही माझ्याकडून तोडणं होणार नाही. त्याच्यामुळे मी याच्यामध्येच खुश आहे. तर कालावधी मला वाटतं की 3 वर्ष मिनिमम कोणत्याही ऍस्पिरंटने 3 वर्ष द्यायला हवे. MPSC मधून पोस्ट घ्यायची असेल तर कंबाईनची पोस्ट लवकर निघते, पण एवढं सोपं पण नाहीये. 3 वर्ष मला वाटतं मिनिमम द्यायला हवे.
पूर्ण प्री आणि मेन्सचा स्टडी करण्यासाठी मला वाटतं 1.5 वर्ष लागेल. तिथून पुढचं 1 वर्ष म्हणजे जी 1.5 वर्ष झाल्यानंतर जी तिसरी अटेम्प्ट होईल त्याच्यामध्ये पोस्ट भेटून जाऊ शकते. एखादा मुलगा हुशार असेल तर त्याला एक्सेप्शन समजू शकतो आपण. पण माझ्या मते आपण ऍव्हरेज, मी तर ऍव्हरेज स्टुडंट होतो, तर माझ्यासारखा मुलगा असेल किंवा कोणताही मुलगा असेल तर 3 पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर एखादा मुलगा डिग्री पासून अभ्यास करत असेल तर त्याला एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होऊ शकतं. पण जो मुलगा डिग्री नंतर किंवा लगेच सुरुवात करतोय तर त्याला 1 वर्षात होणं मला वाटतं शक्य नाहीये. तर 2 ते 3 अटेम्प्ट द्यायला हवे. कोणताही ऍस्पायरंटने सुरुवात करण्या अगोदर 3 वर्ष मिनिमम द्यायला हवे. तर एखाद्याचं नशीब पण चांगलं असतं. लक हे फॅक्टर मी मान्य करतो याच्यामध्ये, कारण की खूप सारे मुलं अभ्यास करतात. 99% मेहनत आणि 1% लक या फॉर्म्युल्यावर मला वाटतं की हा फॉर्म्युला लाईफमध्ये खरोखरच प्रत्येक ठिकाणी लागू होतं. तसं एमपीसीत पण लागू होईल. सर नेमका आता ह्या एक्झामकडे ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना जर वळायचं असेल तर नेमका पॅटर्न काय असतो एक्झामचा, नेमका कशा प्रकारे टप्पे एक्झामचे असतात ते एकदा आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगा. पहिले तर पूर्वपरीक्षा असते 100 मार्कची, एक पेपर 1 तासासाठी. नंतर 2 पेपर असतात, एक लँग्वेजचा मराठी आणि इंग्लिश 50-50 मार्क, म्हणजे ते डबल करून 50-50 क्वेश्चन 100 मार्कसाठी. आणि दुसरा पेपर हा पहिले सिलेबस वेगळा होता, कंबाईनचा असेल आणि राज्यसेवेचा तर आता चेंज होणार. कंबाईनचे पहिले काय होतं, पीएसआय, एसटीआय, एसओ आणि एसआर एक सब रजिस्टर म्हणून पोस्ट ऍड झाली. त्याच्यानुसार त्याच्या सब्जेक्ट रिलेटेड स्टडी मटेरियल तिथं म्हणजे स्टडी किंवा जो सिलेबस होता त्यांच्यामध्ये ऍड. तर पीएसआय मध्ये असं तर काय ते जे आयपीसी, सीआरपीसी आणि युनियन ऍक्ट असतात ते होते. एसओ मध्ये आपल्याला पॉलिटी जास्ती, राज्यघटना तिचा सिलेबस जास्त होता आणि एसटीआय मध्ये इकॉनॉमिक्स होता. पण आयोगाने काय केलं, जुना पॅटर्न होता 2014-12च्या आधीचा जो पॅटर्न होता की सगळे सब्जेक्ट जे प्रीचे सब्जेक्ट आहे त्यांचाच एक पेपर बनवला 100 क्वेश्चनचा आणि तोच पेपर सेकंड पेपर ऍड केलेला आहे. तर असं प्री आपली एक पेपर, मेन्स 2 पेपर आणि पीएसआय असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देणं पडतो, मुलाखत असते आपली. आणि एएसओ आणि एसटीआय साठी काही इंटरव्ह्यू नसतो. तुमचं मेन्स मध्ये तुम्हाला चांगला स्कोर आला, तुमचं सिलेक्शन झालं की तुमचं डायरेक्ट जॉईनिंग भेटते तुम्हाला. फक्त पीएसआयचं असं आहे, फिजिकल पण होतं आणि मुलाखत पण असते. हे 2 टप्पे ऍड होतात, असे 4 टप्पे. सर जर आपल्याला या एक्झामसाठी प्रिपरेशनला उतरायचं विद्यार्थ्यांना, आता काही विद्यार्थी जे आहे तर त्यांचं नुकतंच डिग्री झालेली आहे आणि काही विद्यार्थी तर ते ऍग्रिकल्चर जे आहे तर ते शिकत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी याची तयारी केव्हापासून चालू करायला पाहिजे किंवा कशी चालू करायला पाहिजे, नेमकं त्यांनी सुरुवात कशी करावी? तर असं आहे की जे मुलांना अगोदर गायडन्स, खरं तर गायडन्स नसतं खूप साऱ्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांचं असं असतं की गायडन्स नसतं. जसं की माझं झालं, मला डिग्री नंतर माहिती झालं. मला जर अगोदर माहिती असतं तर मी स्टडी अगोदरच सुरू केला असता. डिग्रीमध्ये 4 वर्ष भेटतात आणि ऍग्रीचा अभ्यास जास्त काही मुलं करत नाही, मी पण करत नव्हतो. तर मला जर माहिती असतं तर मी तो स्टडी केला असता. तर मी त्या मुलांना सांगितलं सर की ज्यांना गायडन्स आहे प्रॉपर त्यांनी डिग्रीपासूनच अभ्यास सुरू करावा. 3 ते 4 तास जरी अभ्यास केला तरी मला वाटतं सफिशियंट डिग्रीमध्ये असताना 3 तास तरी करावा. आणि जे मुलं आता डिग्री झाली त्याच्यासाठी असं की एखादे आपले मित्र असतील किंवा कोणी जवळचे नातेवाईक असतील त्यांचं सिलेक्शन झालं असतं, त्यांना विचारावं कसं काय सुरुवात करायची. तर आणि जर नसेल तर मग युट्यूब आहे आपलं, नाहीतर मग मला पर्सनली जर कॉन्टॅक्ट जरी केला तरी पण मी पण सांगू शकतो असं काही नाही. त्या मुलांनी काय करावं, स्टडी सुरू करावा एखाद्याच्या मार्गदर्शनानुसार. आणि जे पुस्तके, बेसिक पुस्तक स्टेट बोर्ड असतात ते वाचायचे, रेफरन्स बुक वाचायचे आणि जे 7-8 सब्जेक्ट आहे आपल्याला, त्या सब्जेक्टमध्ये जो आपल्याला हार्ड सब्जेक्ट चालला त्याचे आपण क्लासेस घ्यायचे, ऑनलाईन क्लासेस. कोरोनामध्ये खूप सारे, खूप नाही 100% कोर्सेस हे ऑनलाईन उपलब्ध झाले. त्याचा एक फायदा आपल्याला झाला की त्या शहरामध्ये जाऊन राहायचं काम पडत नाही. त्याच्यामुळे कसं आहे, आपण जर घरी बसले जरी असलो तरी आपण क्लासेस घेऊ शकतो. जे मुलं कॉलेजला बाहेर असतात, संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल, तिथल्या मुलांना क्लासेस लावायला, ऑफलाईन क्लासेस लावायला काही हे जात नाही. बरोबर. पण जे दुसरे कॉलेज असतात त्या मुलांना माझं म्हणणं आहे की खूप छान तज्ञ असे शिक्षक ते ऑनलाईन बॅचेस घेतात, त्यांच्या आपण बॅच घ्यायच्या. प्रत्येक सब्जेक्टची घ्यायची गरज नाही. एखादा मुलगा जर त्याला वाटतं प्रत्येक सब्जेक्टची घ्यावं तर त्यांनी घ्यावं. पण 2-3 सब्जेक्ट एखाद्या मुलाला हार्ड जातात तर त्या सब्जेक्ट मला वाटतं की त्या सब्जेक्टची सफिशियंट जशी परवडेल तशी आपण बॅच घ्यायची आणि तसा अभ्यास सुरू करायचा. प्रिलिमसाठी साधारणतः नेमका अभ्यासाचा दिनक्रम जो आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे तर ती कशी ठेवावी? तर असं आहे की आता काय व्हायचं, काही मुलांची स्ट्रॅटेजी अशी असती. पहिली मी त्यांची सांगतो, एखादा सब्जेक्ट जर घेतला मुलं 1 ते 2 सब्जेक्ट घेतात, 5-5, 6-6 दिवस किंवा एक हप्ता देतात आणि तो सब्जेक्ट संपवतात. माझं तसं नव्हतं. मला एक बुक घेतलं आणि 2 ते 3 तास झाले की मला ते बुक वाचायला बोर व्हायचं. तर मी एका दिवसात 5 ते 6 सब्जेक्ट संपवायचो. त्याच्यानुसार सकाळी आलो की मी सगळ्यात अगोदर करंट अफेअर 1.5 तास वाचायचो. त्याच्यानंतर 3 तास 11-12 पर्यंत एक सब्जेक्ट वाचायचो. मग 1-2 तास असा वेळ जायचा. त्याच्यानंतर मग मी जो सब्जेक्ट असेल, क्वेश्चन सेट असेल, जी प्रश्नपत्रिका असते, टेस्ट सिरीज सोडवायचो. खूप साऱ्या ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, उपलब्ध आहे.
बरोबर. ते सोडवतो. 1 ते 2 टेस्ट मी दररोज सोडवतो. केव्हा सोडवतो? माझा जेव्हा स्टडी चांगला झाला तेव्हा. हम्म. त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट प्रायोरिटी द्यायची. कोणता सब्जेक्ट आपल्याला मार्क देईल, कोणता आपल्या आवडीचा आहे. हम्म. आता एखादा सब्जेक्ट कसा असतो, आपल्या आवडीचा असतो, बरोबर. पण तो मार्क देत नाही. हम्म. खूप साऱ्या मुलांना हिस्ट्री आवडीचा असतो पण मार्क देत नसतो. हम्म. पण माझं तसं नाही झालं. मला हिस्ट्री आवडीचा होता, मार्क पण द्यायचा. हम्म. खूप साऱ्या मुलांना सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे एखाद्याला वाटतं की आपलं सायन्स चांगलं आहे, ते सायन्स करतात. पण सायन्स सब्जेक्ट मार्क देत नाही. नाही. तर त्याला प्रायोरिटी देण्यापेक्षा जे सब्जेक्ट मार्क देईल, आणि ते कसं कळणार आपल्याला? क्वेश्चन पेपर वाचायचे बॅक इयरचे. जो मुलगा क्वेश्चन पेपर जास्त वेळेस वाचन त्याला पोस्ट लवकर भेटेल असं म्हणतात एमपीएससी मध्ये, आणि ते खरं आहे. तर त्याच्यानुसार प्रायोरिटी ठरवायची, प्रायोरिटीनुसार अभ्यास करायचा. मला वाटतं हे बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट वे हा आहे की क्वेश्चन पेपर वाचायचे, त्याच्यानुसार सब्जेक्ट कोणता मार्क देतो त्या सब्जेक्टला आपल्याला प्रायोरिटी ठरवायची आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. ओके. तर हे झालं सर प्रिलिमच्या संदर्भात. आणि मधल्या टायमात मग तुम्ही एमपीएससी करत असताना खूप सगळे विद्यार्थी जे आहेत तर त्यांना पुढे करिअरची चिंता भासावते. काहींना असं वाटतं की आता जर इकडे सिलेक्शन नाही झालं, किंवा आपल्या अगोदरचे खूप सगळे विद्यार्थी असतात की ज्यांचं सिलेक्शन नसतं होत, मग अशा वेळेस माणूस जे तर खसून जातं. तर असे प्रसंग तुमच्या सुद्धा आयुष्यात आले होते का, किंवा फायनान्शियल अडचणी त्याबद्दल सांगा. मी मुलांचं सांगाल पहिले, खूप सारे मुलं सुरुवात करतात तर एक म्हणतात की प्लॅन बी असावा का नाही. खूप सारे मुलं म्हणतात प्लॅन ए इज प्लॅन ए, प्लॅन बी नाहीच, ठेवायचंच नाही. पण काही मुलांना सांगण्याचं आहे माझं की प्लॅन बी जर ठेवला तर त्याचा थोडाफार फायदा पडू शकतो. माझ्याकडे तर प्लॅन बी नव्हता, तर झाला माझं सिलेक्शन नसतं झालं तर खूप वेळ लागला असता, आणि समाज असेल, फॅमिली प्रेशर असेल, याचं खूप प्रेशर असतं. त्याच्यामुळे एखादा मुलगा जर का प्लॅन बी ठेवून अभ्यास करू शकत असला तर ते बेस्ट राहील. कारण की प्लॅन ए सक्सेस नाही झाला तर प्लॅन बी वर आपण काम करू शकतो. खूप सारे प्लॅन असले कसं असतं, काही म्हणतात आपण भरकटतो, तसं नसतं. प्लॅन 2 जर असले तर काय सांगावं, आपल्या नशिबामध्ये जर का दुसऱ्या प्लॅन मध्ये आपण खूप उंची जर गाठायची असेल तर मला वाटतं प्लॅन बी पण असावा. एखादी हॉबी पण मला वाटतं आपण एखादी जपायला हवी. हॉबीनुसार खूप साऱ्या मुलांचं असं की ते हॉबी असेल, छंद असेल, तो जपला आणि त्याच्यामध्ये पण करिअर घडलं तर मला वाटतं तो पण एक वेळ ठेवायला पाहिजे. आणि लोकांना सांभाळायचं असं की आपला फॅमिली, जे आपले आई बाबा असतात किंवा आपले सिस्टर किंवा जवळचे फ्रेंड असतात, त्यांच्यासोबत दररोज कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. माझं असं होतं, मी माझे मित्र असेल त्यांना खूप वेळ द्यायचो. एमपीएससी मध्ये असेल की खूप सारे मुलं असं करतात की त्यांच्या मित्रांना असेल, कोणाला असेल वेळ देत नाही. माझे मित्र जर आले, संभाजीनगरमध्ये राहायचो, कॉलेज पण तिथं होतं, त्याच्यामुळे खूप सारे मित्र माझे तिथं यायचे आणि माझा दिवस जायचा अक्षरशः. पण मला कधी वाटलं नाही की आपल्या मित्रामुळे कधी टाइमपास होईल. तर मला मित्रासोबत राहिल्यामुळे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल मित्राची तर मी जायचो, मला तिथं फ्रेश व्हायचं. मी महिन्यातून 1 ते 2 वेळा घरी यायचो. घरी राहून मला जेवढं फ्रेश व्हायचं, एक नवीनच मोटिवेशन किंवा ऊर्जा भेटायची. घरी येणं मला वाटतं मी फॅमिलीत 1 महिना तर कधीच राहिलो नसेल फॅमिली सोबत. खूप सारे सण येतात, रक्षाबंधन येतं, दिवाळीत येतात मुलं घरी, पण बाकीचे जे छोटे छोटे सण असतात मुलं घरी येत नाही. मी प्रत्येक सणाला घरी राहायचो, कारण की मला ते जास्त दिवस राहिले की करमतच नव्हतं. ते जास्त दिवस मी अभ्यास करू शकत नव्हतो, माझा स्टॅमिना तेवढा नव्हता. तर घरी मला जायचं, एकदम छान 2 ते 3 दिवस राहायचं, नंतर काय ते बघायचं. त्याच्यामुळे मला वाटतं प्रेशर मॅनेज होऊन जायचं, एवढं काही प्रेशर पण येत नव्हतं. आणि सर ऍग्रिकल्चर मध्ये तुमची लाईफ नेमकी कशी होती? कॉलेज लाईफ बद्दल सांगा. आता खूप सगळे ऑडियन्स, जी आपली मेजॉरिटी ऑडियन्स आहे तर ती ऍग्रिकल्चर मधली आहे. तर तुमचं पीएसआय जे तुम्ही झाले तर तुम्ही एका ऍग्रिकॉस पासून पीएसआय पर्यंत गेलात, तर नेमकं ती ऍग्रिकॉस वाली लाईफ कशी होती ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी ऍग्रीची कॉलेज लाईफ खूप एन्जॉय केली. एन्जॉय म्हणजे अशी खूप की आता असं झालं की मी ग्रामीण भागातून आलो होतो आणि शहराच्या बाहेर कधी गेलो नव्हतो फॅमिली सोडून. फर्स्ट टाइम फॅमिली जायला गेलो, फॅमिली सोडून संभाजीनगरला गेलो. माझे रूममेट जे की आज पण माझे खूप क्लोज फ्रेंड आहे, आम्ही 5 जण सोबत राहायचो, आमचा ग्रुप होता आणि आम्ही 5 जणांनी जी लाईफ जगली सोबत आजही आम्ही खूप क्लोज फ्रेंड आहे. जर का जरी कॉल केला आणि त्यांना सांगितलं अशा अडचणी इथे या, हे मित्र माझ्या घरी यायला बसले एका कॉलवर, जी नाही ती मदत करायला बसली. खूप सारे फ्रेंड क्लोज झाले. ऍग्रीचं असं होतं की मी बॅक बेंचर होतो, खूप सारे लेक्चर बंक करतो. खूप सारे म्हणजे लेक्चर फक्त पहिले 6 महिने केली, त्याच्यानंतर ऍग्रीच्या कॉलेजच्या जे लेक्चर असतात एक पण लेक्चर केलं नाही मी कॉलेजमध्ये. माझं असं झालं की फर्स्ट 3 सब्जेक्ट बॅक राहिले होते, त्या सॉईल माझा 1 वर्ष बॅक म्हणजे वायडी असतो म्हणून ती पण झाली. पण माझं लक असं की माझं रिचेकिंग मध्ये 2 मार्कने वाढून आले आणि मी ग्रेस आपला जो हे असतं आपलं ते घेऊन टाकला आणि तो पास झालो. नंतर माझे प्रत्येक सेमिस्टरला सब्जेक्ट बॅक राहायचे. ओके. एक पण सेमिस्टर असं फक्त 6वं सेमिस्टर. हायस्ट किती राहिले सर बॅक? माझे 3 होते. अच्छा. 3, 4, 3, 3, 2, 3 असे राहायचे प्रत्येक सेमिस्टर राहायचे. आणि जेव्हा आपलं मॉड्यूल असतं, मॉड्यूल मध्ये असं झालं, मला पोल्ट्री भेटली आणि आमचे सर थोडे स्ट्रिक्ट होते, खूप स्ट्रिक्ट होते. आणि माझं किडनी स्टोन झाला होता, मला तर ऑपरेशन होतं. तर कॉलेजमध्ये सगळ्यात कमी ग्रेड मला मॉड्यूलचा मला आहे, आणि कॉलेजमधला सगळ्यात कमी ग्रेड जो आहे जो आपला या शेवटचा, तो पण मला डिग्री मधला.
खूप सारे म्हणजे फ्रेंड असेल आणि ऍग्री असेल, खूप सारे मुलं म्हणतात की ऍग्रीमध्ये खूप भांडणं व्हायची. तर त्याच्यामध्ये आम्ही राहायचो. प्रत्येक मॅटरमध्ये ऍग्रीच्या मुलांचे असेल की त्याच्यामध्ये आम्ही राहायचो. तर आमच्या कॉलेजचं काही मॅटर झालं तर आमचं फ्रेंड सर्कल असताना आम्ही असेल त्याच्यामध्ये राहायचो. आता सर तेच भांडण मला सॉल्व्ह करायला जावं लागेल. तेच भांडण सॉल्व्ह करायला जावं लागेल. अच्छा सर, आता हे झालं तुमच्या कॉलेजच्या लाईफ विषयी. आता आम्हाला सांगा की प्रिपरेशन करत असताना नेमकं करंट अफेअर्स असेल तर या सब्जेक्टला कसं टॅकल करायचं, कारण नवीन नवीन इन्फॉर्मेशन येते. नेमकं किती महिन्याचं वाचायला पाहिजे किंवा किती महिन्याचं जो करंट अफेअर्सचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे, कसं त्याला केलं पाहिजे? अभ्यास आपण एक इयरबुक घेऊन टाकायचं. मी नाव पण सांगेल, सिम्प्लिफाईडचं इयरबुक आहे. खूप छान प्रकारे ते सगळा स्टडी प्लॅन त्यांचा बुक मध्ये डिझाईन केलेलं त्यांनी. तर ते बुक मला वाटतं मी तेच बुक रेफर केलं. मला ते जे मंथली असतात परिक्रमा त्या वाचून बघितल्यापैकी मला त्याच्यामध्ये काही ते इंटरेस्ट नाही आला. मी ते बुकच वाचायचो. तर त्याचं असं करायचं की आपण बुक वाचताना काय करायचं, प्रायोरिटी ठरवायची. पुरस्कार असेल, इंटरनॅशनल, नॅशनल, पुन्हा चित्रपटातले असतील, स्पोर्ट मधले असतील, स्पोर्ट घडामोडी असेल आणि नेमणूक आणि आपल्या ज्या खूप साऱ्या या असतात अंतरिक्ष घडामोडी असतात. ह्या घडामोडीवर खूप सारे प्रश्न असतात. 15 प्रश्नापैकी कमीत कमी 8 ते 10 प्रश्न या 3 ते 4 याच्यावर टॉपिकवर असतात. तर मला वाटतं ते करायचे आपण. बॅक इयरचे क्वेश्चन काढायचे. ते करताना असं करायचं की त्याचा इतिहास पहिले असा की एखादा पुरस्कार असतो, जसं की ज्ञानपीठ पुरस्कार आहे, ऑस्कर आहे, चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतात. हे चित्रपटवर दरवर्षी देतात आणि दरवर्षी खूप सारे प्रश्न पडतात. तर आपण काय करतो, त्याचं बॅकग्राऊंड पहिले लक्षात ठेवायचं. जसं की कधी स्थापना झाली, कोण देतं, कोणामार्फत, जे आपलं पुरस्काराचं राशी देण्यात येते सोबत, ते मानधन किती देतात हे आपण करायचं आणि कोण देतं हे इम्पॉर्टंट आहे. ते ध्यानात ठेवलं की मग दरवर्षी जर आपण 3 वर्षाचं जर काय एक्झाम रेफर केली, 3 वर्ष 2 प्रत्येक वर्षी एक्झाम दिली, तर ती हिस्ट्री जी असते त्याची बॅक आपल्या ती लक्षात असते. मग आपण काय करायचं, दरवर्षी ऍड झालं तो नवीन नवीन रेफर करायचं. फक्त या वर्षी पुरस्कार कोणाला भेटला, त्यात करून मराठीत जर काय एखादा नॅशनल पुरस्कार भेटला असेल, लेखकाला असेल, एखादी महिला इंटरनॅशनल स्तरावर महाराष्ट्रातली असेल किंवा व्यक्ती असेल, तर त्यांचं पहिले करायचं. कारण की आयोगाचा फोकस हा एखादी महिलेच्या इंटरनॅशनल क्षेत्रावर जर का जास्त नाव गाजलं तर त्यांच्यावर भर असतो आणि पुरस्कार पण असेल तर त्याच्यावर भर असतो. आपण ते प्रायोरिटी ठरवून करून घ्यायचं. आणि सर, खूपदा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा मॅथ विषय असतो. कारण गणित जे आहे तर ते गणित बुद्धिमत्ता सब्जेक्ट असते. ते मला तर वाटतं तुरळकच लोक असतील की त्यांच्या आवडीचे आहेत. तर त्या सब्जेक्टमुळे काही लोक खूपदा काही म्हणजे ज्यांना एखाद्या इंजिनियर पण बनायचं असलं पण त्याचा मॅथ स्ट्रॉंग नाहीये, अशा वेळेस ते मेडिकलला चालले जाते. म्हणजे अगदी 12वी पासून सुरुवात आहे. मग स्पर्धा परीक्षेत पण उतरायचे. कोणाला बँकिंग मुलं याच्यासाठी करत नाही किंवा मॅथचा असाल बुवा तिकडे काहीतरी म्हणून. तर एमपीएससी मध्ये पण तुम्हाला मॅथ जे आहे तर जाणवलं, तर त्या मॅथला तुम्ही कसं टॅकल केलं किंवा त्याच्या संदर्भात काय स्ट्रॅटेजी असेल पाहिजे? काय माहिती का, मॅथ रिजनिंग हे दोन म्हणजे एकच सब्जेक्ट आहे, पण त्याचे दोन वेगवेगळे हे असतात, टॉपिकच वेगवेगळे दोन्ही. पण रिजनिंग जो तो सोपा असतो थोडाफार त्या मानानं, आणि मॅथ पण सोपाच आहे. पण माझं असं झालं की मला रिजनिंग जमायची, मॅथ जमत नव्हतं. मॅथ बिलकुल झिरो होतं माझं. मला मॅथचा एक पण क्वेश्चन सॉल्व्ह होत नव्हता. तर मी सॉल्व्ह पण करत नाही आणि अभ्यास पण करत नव्हतो. पण मुलांना सांगेल की तुम्ही तसं करू नका, कारण की पोस्ट भेटायला तुम्हालाच वेळ लागेल. करायचं असं की मॅथ रिजनिंगचा दोन्ही दररोज अभ्यास करायचा. 20 मार्क्ससाठी, आता 20 म्हणजे खूप झाले. तर लवकर पोस्ट पाहिजे असेल आपल्याला आणि चांगला मार्क आणि चांगली रँक घ्यायची असेल तर मला वाटतं की मॅथ रिजनिंग करणं गरजेचं आहे. क्लासेस लावायचे. जर आपल्याला मॅथ रिजनिंग जमत असेल तर क्लासेस म्हणून जास्त वेळ द्यायचा वाटला तर, आणि टाइम मॅनेजमेंट पण करायचं. रिजनिंगचा मला वाटतं की मला सोपी जायची, काही मुलांना मॅथ सोपं जातं, तर दोन्ही पण करायचं आपण. झालं असं की माझा मित्र होता, एसटीआय झाला तो यावेळेस. त्या मित्राला 20 पैकी 19 मार्क, 20 मार्क असे राहायचे आणि मला त्या ठिकाणी राहायचे 2 ते 3 मार्क. तर तो म्हणजे अक्षरशः आता मी सांगायला काही मला काही वाटत नाही त्याच्याबद्दल, कारण की मी स्टडीज केला नाही कधी त्याचा मॅथचा. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल कधी हेच नाही केलं, कारण की माझा जीएस खूप स्ट्रॉंग होतं. मला हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स पण माझं खूप छान झालं होतं. मला इथं पैकीच्या पैकी मार्क पडायचे. त्याच्यामुळे मला मग मॅथचं, आणि मला पीएसआयच असल्यामुळे, कारण की एस आणि एसटीचा कट ऑफ जास्त लागत असतो, जागा कमी असतात आणि त्याचा कट ऑफ थोडा जास्त लागतो, तर त्यासाठी मॅथ रिजनिंग गरजेचं आहे. पण मला नाही वाटलं कधी गरजेचं, त्याच्यामुळे मी कधी त्याचा स्टडी पण नाही केला. तर मुलांना असं सांगणं की तुम्ही स्टडी करा त्याचा, नाही वाटत तर विचारून करा, क्लासेस जाऊन करा, पण करा. तर मॅथ रिजनिंग बद्दल आपण जाणून घेतलं. सर, आता तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मुख्य परीक्षेकडे जात असताना नेमकं जे मराठी असेल किंवा मुख्य परीक्षेचे जे विषय आहेत त्यांचा अभ्यास कशा प्रकारे असायला हवा? तर फर्स्ट पेपर जो आपला लँग्वेजचा, मराठी 50 मार्क आणि इंग्लिश पण 50 मार्क. राज्यसेवेत पण एक पेपर असतो, एक रिटर्न मध्ये असतो 50-50 मार्कचा, आणि एक ऑब्जेक्टिव्ह असतो. तर ऑब्जेक्टिव्हचा असं आहे,
मराठी तर आपली मदर टंग असल्यामुळे आपली लँग्वेज असल्या बोलीभाषा आहे, त्याच्यामुळे तर वाचायला काही सोपं, समजायला पण सोपं जातं आणि वाचायला पण सोपं जातं. फक्त त्याचे जे काही पॉईंट्स असतात ग्रामर म्हणजे व्याकरणामध्ये मुलांना हार्ड जातात. तर त्याच्यामध्ये मग खूप सारे टॉपिक असे तर त्याच टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात. मला वाटतं आपण ते टॉपिक चांगले करून घ्यायचे आणि व्होकॅब्युलरीचं एक सेक्शन असतं, त्याच्यावर 20 प्रश्न जवळपास त्याच्यावरच असतात. तर व्होकॅब्युलरी पाठांतराचा भाग आहे, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही, काही नाही. ज्या मुलाचं पाठांतर चांगलं आहे तर त्या मुलाला मला वाटतं की ते सोपं जातं. नाही तर डिस्कशन सगळ्यात बेस्ट. कोणत्या पण सब्जेक्टचं जर अवघड झालं, ग्रामर जर अवघड झालं, व्याकरण आपल्याला मराठीचं, तर ते डिस्कस करायचं. मराठीचं तर 30 प्रश्न आपल्या याचे असतात ना ग्रामरचे, व्याकरणाचे, आणि 15 प्रश्न आपल्याला व्होकॅबचे असतात. 5 प्रश्नाचा पॅसेज असतो. तर मराठीचं मला वाटतं ज्या मुलाला ग्रामर म्हणजे सोबत जातं जास्त करून, जास्त काही आवड नाही. पण इंग्लिशचं सांगतो इंग्लिशचं मी ग्रामर कधीच अभ्यास केला नव्हता. V1, V2, V3च्या याच्या उपर मला काही माहित नव्हतं. मी फर्स्ट टाइम क्लासेस माझे पुण्याला गेलते. थोडे दिवस नंतर मी बॅच ऑनलाईन घेऊन टाकली. तर त्या बॅच मध्ये तिथं पण असतं 30च मार्क ग्रामर असतं, बाकीचे 20 मार्क आपले जे व्होकॅब असतील त्याच्यावर असतात. तर व्होकॅब सगळा पाठांतराचा विषय अगोदरपासूनच, जेव्हा आपले जे मुलं नवीन सुरुवात करतात त्यांनी अगोदरपासूनच व्होकॅब रेफर करायची. आणि इंग्लिशचं ग्रामर खूप सारे प्रश्न हे बॅक इयरचे असतात, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बॅक इयरचे क्वेश्चन जास्त रेफर करायचे. कमीत कमी 30 पैकी कमीत कमी 12 ते 13 क्वेश्चन हे बॅक इयर मधून जसे तसे किंवा त्यांना मोडतोड करून येतात. त्याच्यामुळे ते 12-13 क्वेश्चन आले आणि व्होकॅबचे 12-13 क्वेश्चन. बाकीचे क्वेश्चन जर का आले तर मला वाटत नाही की ते आपण जर बॅक इयर क्वेश्चन जास्त चांगले रेफर केले, क्लासेस केले. आता खूप सारे मुलं असं आहे की इंग्लिश बॅकग्राऊंड खूप छान आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना कधी प्रॉब्लेम येत नाही. मग आपल्यासारख्या मुलांना असंच करायचं, ग्रामरचा एक टप्पा ठेवायचा आणि व्होकॅबचा ठेवायचा. व्होकॅब जी इम्पॉर्टंट व्होकॅब आहे बॅक इयर ती पाठांतर करून ठेवायची. आणि ग्रामरचं जे ते मग जसे बॅक इयर क्वेश्चन शिवाय ग्रामरला हात लावायचा नाही. तर अशा प्रकारे आपण मेन्सला सुद्धा टॅकल करू शकतो. सर आता पुढचा प्रश्न राहिला की इंटरव्ह्यू साठी स्वतःला कसं तयार करायचं आणि नेमकं इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन कसे असतात. इंटरव्ह्यू झाला असं की 2021च्या आधी 5 मेंबर जे होते एमपीसी मध्ये, तर त्याच्यातले 4 जण आणि स्वतः अध्यक्ष सुद्धा हे बीएससी ऍग्री आणि एमएससी ऍग्री झाले होते. मग मी माझा स्टडी जो आहे ऍग्रीचे क्वेश्चन नसतं, ऍग्रीचा स्टडी करायचं नसल्यामुळे मी एक नोट्स आणली होती आणि मित्राकडून जेवढं असेल एक छोटी कमीत कमी 20 ते 30 पानाची नोट्स बनली होती आणि तेवढंच रेफर करायचो. पण माझा इंटरव्ह्यू पूर्ण ऍग्रीवर मला फक्त 2 ते 3 क्वेश्चन, ते पण ओपिनियन बेस विचारले. सगळे क्वेश्चन माझा हॉबीवर गेला इंटरव्ह्यू. अच्छा. त्याच्यामुळे जास्त काही इंटरव्ह्यू वेटेजच मुळात कमी आहे. 400 मार्कचे जे क्वेश्चन, जे आपलं 400 मार्क आहे, 400 ते आणि 40 इंटरव्ह्यू PSR, तर त्याच्यामध्ये वेटेज पाहिलं तर पूर्ण 10% पण नाही. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जास्त घाबरायचं काम पण नाही. मी खूप इंटरव्ह्यूचं घाबरून म्हणजे जास्त थोडंफार टेन्शन घेतलं इंटरव्ह्यूचं. पण मला एकदम फ्री इंटरव्ह्यू गेला आणि पॅनल पण खूप छान होतं. त्या पॅनल मेंबर असे प्रश्न विचारतात की जसं की आपण आपल्या मित्रासोबत बोलतोय असं प्रश्न विचारले. जे देवानंद शिंदे सरांचा पॅनल होतं, मला माझे नाव तरीच होते. त्यांनी माझे म्हणजे मी त्यांचा क्वेश्चन सांगतो थोडीफार. येतात खूप साऱ्या मुलांना असं विचारतात, बसले की काय करता, कुठून आलात, नाश्ता केला का, मग नाश्ता केला काय केला. मग एखादा मुलगा म्हणतो पोहे खाल्ले. मला म्हणे काय खाल्ले, मी पोहे खाल्ले म्हटलं. ते काही मुलांना असे प्रश्न विचारले की पोहे तुम्ही बनवता येतात का, सांगा. मग माझ्यासोबतची एक मुलगी होती, तिला विचारलं काय नाश्ता केला, ती म्हणे नाही. ती म्हणे का बरं, ती म्हणे सर वेळ नाही भेटला आणि त्यांना होता पण. ती म्हणे काय खाल्लं नाही का, ती म्हणे खाल्ले म्हणे सर आपले ऍपल खाल्ले म्हणे. मग तिला पहिलाच प्रश्न विचारला त्यांनी, महाराष्ट्रामध्ये ऍपल कुठे पिकतात म्हणे सांग. तर ती मुलगी इतकी पॅनिक झाली, तिचा पूर्ण इंटरव्ह्यू एकदम खराब गेला होता एका प्रश्नामुळे. तिला आता भारतातलं माहित होतं की जम्मू काश्मीर साईडला ते सफरचंद असतात तिकडे जास्त होते, पण महाराष्ट्रामध्ये माहित नव्हतं ना. त्या मुलीचा इंटरव्ह्यू खूप बोर केला आणि एकदम क्वेश्चन म्हणजे असं होते की मला मग विचारल्यानंतर तुमची ऍग्री झाली म्हणे. म्हणलं हो सर. सांगा म्हणे ऍग्रीच्या तुमची जी युनिव्हर्सिटी म्हणजे वसंतराव नाईक आपली VNKV युनिव्हर्सिटी, हा, तर त्या युनिव्हर्सिटीचा टक्का कमी झाला आणि राहुरीची जी युनिव्हर्सिटी तिचा वाढला म्हणे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही सांगा म्हणे. तर मी म्हटलं सर आमच्या युनिव्हर्सिटीचे खूप सारे मुलं रिसर्च मध्ये जात आहे म्हटलं. मग आणि त्या युनिव्हर्सिटीचा टक्का वाढला, आमच्या पण युनिव्हर्सिटी आहे म्हटलं सर, पण तुम्ही म्हणताय तसं कमी झाला असेल. पण आमच्या युनिव्हर्सिटी खूप सारे मुलं रिसर्च मध्ये जात आहे, त्यांना रिसर्च आवडते. आमच्या युनिव्हर्सिटीतल्या मुलं इथे अॅग्रिकॉस बनवून इंटरव्ह्यू पण घेत आहे. तर त्यांची आवड आहे म्हटलं सर, त्यानुसार जातात. मग ते मला प्रश्न त्यांनी क्रॉस क्वेश्चन केला की त्या मुलांनी रिसर्च मध्ये जायला पाहिजे की एमपीसी मध्ये जायला पाहिजे. म्हटलं सर ज्याची त्याची आवड आहे तो तिकडे जाईल. मग म्हणे तुम्ही काय सपोर्ट करसाल म्हणे. एक आता मला एक सांगा म्हणे की काय एक मुलगा म्हणतोय की त्याच्या पुढं ऍग्रीचं ऑप्शन आहे, घरचे म्हणताय MBBS करायचं किंवा मग तो इकडे एमपीसी मध्ये यायचं, तुम्ही कोणाला सपोर्ट करसाल.
म्हटलं मी त्या मुलाला त्याची आवड विचारेल त्याला सपोर्ट करा हा. म्हणजे एकदम असे नॉर्मल. नंतर माझी हॉबी विचारली आणि माझा पूर्ण इंटरव्ह्यू हॉबीवर होता. अच्छा. म्हणजे असंच नाही की जास्त करून इंटरव्ह्यूच्या साईडला आपण झुकलं पाहिजे, आपले पण मत मांडले पाहिजे. हा नाही, मला त्यांनी हॉबी विचारली काय तर मी माझी हॉबी सांगितली, जे आपली पौराणिक कथा असतात रामायण महाभारत हा. त्याच्यावरल्या कथा कादंबऱ्या असतील व्हिडिओ सांगितलेत मी. हा. तर माझा इंटरव्ह्यू त्यांनी रामायणावरच घेतला. म्हणजे त्यातले क्वेश्चन विचारले का? त्यातले क्वेश्चन विचारले. तर एक क्वेश्चन त्यांनी असं विचारला होता की जी आता अयोध्येमध्ये राम मंदिर झालं त्याची मूर्ती कोणा बनवली म्हणे. तर मला त्यांचं नाव आठवलं नाही तर मी तिथे सॉरी म्हणून दिलं. नाव माहिती होतं पण त्यावेळेला आठवलं नाही. एकच क्वेश्चन मला वाटतं डेटाबेस होता, डेटा होता तसा होता. बाकीचे क्वेश्चन सगळे जे ओपिनियन बेसिस होते. एक पण क्वेश्चन असा नव्हता की मला वाटतं की जड जाईल असा नव्हता. अच्छा. आता सर परीक्षा चालू असताना त्याचा टाइम मॅनेजमेंट तर खूप एक महत्वाचा प्रश्न असतो की नेमकं टाइम मॅनेजमेंट कसं करावं या परीक्षेच्या टायमात, तर त्याबद्दल काय सांगाल? तर माझं असं झालं की टाइम मॅनेजमेंट मी खूप सारे टेस्ट सिरीज सोडल्या होत्या. खूप साऱ्या म्हणजे खूप. मी दररोज 1 ते 2 टेस्ट सिरीज सोडवायचो. आणि क्वेश्चन पेपर जास्त वेळेस रेफर केल्यामुळे मला क्वेश्चनची जास्त भीती नव्हती. आणि मला टेस्ट सिरीज मध्ये मार्क यायचे जे फील्डला लागते त्याच्यापेक्षा जास्तच मार्क यायचे. मग त्याच्यामुळे मग भीती तर गेली होती. म्हणजे असं असतं की थोडी मेंटॅलिटी असते. मला टेस्ट सिरीज मध्ये चांगले मार्क यायचे म्हणून मला भीती गेली ती. जर मला पहिलेच टेस्ट सिरीज मध्ये कमी मार्क आले असते तर ऑब्व्हियसली मी भिलो असतो. तर माझी मेंटॅलिटी पहिलीच बनली होती की आपल्याला तेवढा टाइम मॅनेजमेंट होतो. मग टेस्ट सिरीज मध्ये टाइम पुरायचा. त्याच्यामुळे मला टायमाची कधी भीती वाटत नव्हती. आणि मॅथच निघ नव्हतं. मॅथचा मी अभ्यास करत नव्हतो. मी ते क्वेश्चन पाहणार पण नव्हतो, फक्त बघणार होतो. त्याच्यामुळे मला ते तिकडं ते 10 ते 15 क्वेश्चन सोडवायला जायचं पण नव्हतं. तर मला कोणती पण परीक्षा असेल माझी 20, 21, 22, 23 लगातार 4 वर्षाची, तर मला टाइमचा कधीच प्रश्न आला नाही की टाइम पुरला नाही, असं कधीच झालं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की टाइम असं करायचं की आपण टेस्ट सिरीज जास्त सोडवायच्या. एक मेंटॅलिटी असती तशी मेंटॅलिटी आपण बनवून ठेवायची. सुरुवातीला विषय कोणता घ्यायचा? सुरुवातीला विषय कोणता घ्यायचा? तर माझं असं झालं की 20च्या पहिली परीक्षा होती. पेपर द्यायला गेलो. पहिले 15 प्रश्न माझे मॅथचे आले, नंतर सायन्सचे आले. 30 प्रश्न झाले. मी दोन्ही विषय सोडले. त्याच्यानंतरचे 15 प्रश्न होते करंट अफेअरचे. माझं करंट अफेअर चांगलं झालेलं होतं. मी करंट अफेअर घेतलं. त्यातले एक क्वेश्चन वाचत गेलो. 7 ते 8 क्वेश्चन मी वाचलेले होते पण त्याचं आन्सर मला येत नव्हतं. फॅक्च्युअल होते पूर्ण. खूप सारे क्वेश्चन मी वाचलेलेच होते पण त्यातलं एकाचंही उत्तर मला आलं नाही. मग मी थोडा पॅनिक झालो. हाता आला लागले माझ्या अक्षरशः. मग 2-3 क्वेश्चन सोडवले त्यातले. नंतर भूगोल आला आणि हिस्ट्री आला. त्यातले 30 पैकी मी 30 क्वेश्चन सोडवले. आणि मला जवळजवळ 25-26 क्वेश्चन बरोबर आले. मग तिथं माझी भीती कमी झाली आणि टाइम मॅनेज होऊन गेला मग माझा. टाइम मॅनेजमेंट करताना तुमचं सजेशन राहील किंवा जे आवडीचे विषय ते पहिले सोडवा. हा, पेपरमध्ये तर तेच घ्यायचे पण मेंटॅलिटी अशी म्हणायची की आपण क्वेश्चन जेव्हा सोडू बॅक इयर क्वेश्चन जो 21,000 क्वेश्चन सेट असतो, मला माहिती आता तो लोकसेवा पब्लिकेशनचा अप्पापर्यंतचा, तो जास्त वेळेस वाचायचा आणि टेस्ट सिरीज सोडायची. आपण तिथं जर टाइम मॅनेजमेंट केलं आणि तिथं मार्क चांगले आले तर मला वाटतं टाइम मॅनेजमेंट होऊन जाईल. ती 2 गोष्टी केल्या तर पेपरमध्ये वेळ लागणार नाही. आता एक महत्वाचा प्रश्न असतो अजून की जो मला सुद्धा भेडसावत होता की नोट्सच्या बाबतीत, म्हणजे नोट्स कधी हे करायचं. कारण ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी प्री दिली आणि ती क्रॅक पण गेली तर त्यावेळेस असं झालं की मला बॅक इयरच्या नोट्स ज्या होत्या ना, तर मला असं जाणवलं की यार पहिल्यांदाच तयार करतो असं वाटलं की यार इथं काहीतरी आपल्याला नोट्स असायला पाहिजे की आता शेवटच्या जे थोडे दिवस राहिले त्यात काय करावं. तर त्यावेळेस ते नोट्स कधी तयार कराव्या, किती वेळ रिडिंग नंतर करावं हे सुद्धा विचारताना झाला. नोट्स असं आहे की खूप सारे नवीन मुलं व्हिडिओज बघतात सक्सेस झालेल्या लोकांचे आणि त्यांचं ऐकून नोट्स बनवतात. तर ती नोट्स खूप मोठी बनते. आपल्याला कोणते पॉईंट काढावं आणि कोणते पॉईंट आपल्या नोट्स पण ठेवावं आणि तिथं कोणते करावं. आपल्याला सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट वाटतात. खूप सारे मुलं सगळंच काढत बसतात आणि एक वय भरती एका सब्जेक्टची. तर मी जास्त सब्जेक्टचं नव्हतं केलं तर मी सायन्सचं केलं. जे मला लेक्चर मध्ये सांगायचे ऑनलाईन बॅच घेतली तर ती नोट्स मी काढून ठेवली होती. पण झालं असं की मी खूप साऱ्या मुलांना याच्यावर स्टडी कसा करावा, त्याचा स्टडी कसा करावा. तर तेव्हा एका सरने मला सांगितलं होतं की तू जी नोट्स काढली, तू ज्या बुक म्हणून काढली ते बुकच एक कंपाईल केलेलं आहे म्हणे खूप सारे नोट्स म्हणून, म्हणजे ती एक नोट्स आहे. मग तू जर याच्यातून अभ्यास करत असेल म्हणे तर तुझं जास्त काही आउटपुट येणार नाही. मी तिथं त्याच्यानंतर मी खूप सारा स्टडी म्हणजे जास्त स्टडी वाढवला आणि मग रेफरन्स बुकच वाचणं सुरू केली. मग रेफरन्स बुक जास्त आपण जेव्हा आपला अभ्यास असं वाटेल की जास्त आपला कम्प्लीट अभ्यास झालेला आहे तेव्हा मला वाटतं की नोट्स बनवा. तोपर्यंत नाही. कारण की काय होईल, जर बनवायचं असेल काय करायचं असेल की काही पॉईंट टॉपिक आपल्याला लक्षात राहत नसतात, मग ते एका पेजवर काढून घ्यायचे, त्यांना वाचायचं 7-8 दिवस आणि साईडला ठेवून द्यायचे. एका महिन्यात ते परत वाचायचे आणि ते ठेवून द्यायचे साईडला. ते परत हात पण लावायचा नाही, कारण ते आपल्याला एकदा चांगलं पाठांतर झालं आणि चांगली कन्सेप्ट झाली तर त्या पॉईंटवर जायचं नाही. मला वाटतं गरज पण पडत नाही. नंतर जेव्हा एक्झाम असेल त्या एक्झामच्या आधी आपण शेवटच्या 2 रिव्हिजन मारतो तेव्हा काय करायचं, छोटे छोटे पॉईंट्स असतात,
काय फॅक्च्युअल डेटा असतो. फॅक्च्युअल डेटा मला वाटतं जास्त नोट्स मध्ये काढतो आपण. तर ते फॅक्च्युअल डेटाचं जितक्या कमी याच्यात लिहिता येईल माझी, तर मी प्रत्येक बुकसाठी 1 ते 2च पेज बनवायचो, 2 ते 3 पेज. आणि त्याच्यामध्ये खूप बारीक 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 याच्यात लिहायचो. एक पेजची फोल्ड करायची आणि त्या फोल्डचे 4 पार्ट लिहित बसायचो. ओके. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या रिव्हिजनला पण कमी वेळ लागतो. तर मला वाटतं नोट्स आपण जेव्हा आपला अभ्यास कम्प्लीट झाला तेव्हा करायचं. इकॉनॉमिक्स सारखे जे क्वेश्चन असते, कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्याचे येते इकॉनॉमिक्सचे, तर ते कसे सॉल्व्ह करायचे किंवा त्यासाठी काय लॉजिक लावलं होतं? झालं असं की माझा मित्र आला होता पुण्याहून, जेव्हा मी स्टार्टिंगला स्टडी सुरुवात केला माझ्या रूम मध्ये, तो माझ्यासोबतच होता ऍग्रीला. तो पुण्याहून आला तेव्हा तो मला स्टडी बद्दल सांगत होता, इकॉनॉमिक्स स्टडी कसा करायचा, जे टॉपिक असतात कसे असते, कसे सॉल्व्ह करायचे. तर त्याने मला एक पॉईंट तेव्हा सांगितला होता की त्यांच्या रूम मध्ये एक सर आहे, त्यांचं कुठेतरी सिलेक्शन झालं होतं. त्या सरांचं एक पुस्तक अक्षरशः पार्ट आहे, कन्सेप्ट पण पार्ट आहे आणि डेटा पण पार्ट आहे, इकॉनॉमिकचं बुक सांगितलं मला ना. तर माझ्या ते सांगणं मी माझ्या याच्यातच बसून गेलो, माझ्या बॅकअप माइंड मध्ये, की हे बुक जर त्यांच्या होऊ शकतं तर आपलं बनवू शकतो. मग ती मेंटॅलिटी माझी अशी म्हणली त्या बुक बाबतीत की हे एकदम सोपं बुक आहे. तर मी त्या बुकचा इतका भारी अभ्यास केला. मला कधी नोट्स काढायचं काम पडली, फक्त ज्याचा डेटा होता मी डेटा फक्त जर मला जो पाठांतर करतो तो वेगळा लिहून घ्यायचो, माझ्या हातावर लिहून घ्यायचो. मी चहा पेन गेलो ते हातावर बघायचं, असं टाइमपास असते हातावर बघायचं, ते मग लक्षात राहून जायचं. अक्षरशः माझा ते इकॉनॉमिक्स इतका सोपा जायचा मला की मी जर 1-1, 2-2 महिना रिव्हिजन जरी नाही केली तरी पण मला इकॉनॉमिक्स मध्ये मार्क यायचे. त्याच्यामुळं थोडीफार मेंटॅलिटी महत्वाची आपली, कशी त्या बुक बद्दल आपण एखाद्या व्यक्तीला पण हँडल करत असलो तर आपलं जर का त्याच्या बाबतीत आपण पूर्वग्रह धरला असला तर बोलताना पण आपण त्या व्यक्तीला थोडाफार उद्धटपणे बोलतो. आणि नंतर जर का त्या व्यक्तीला आपण बोललो, ते जर म्हटलं अरे तो व्यक्तीला बोलल्यानंतर समजा व्यक्ती खरं छान आहे, तर आपला त्याच्याबद्दलचा असणारा जो वागणूक ती बदलते. तर मला वाटतं बुक बद्दल पण तसंच. अच्छा सर, आता एक महत्वाचा प्रश्न आहे. आजकाल खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं स्थिती नाही आहे की त्यांनी कॉम्पिटेटिव्ह करावं, किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे किंवा काही आता जागाच निघत नाहीये. तर काही आता खूप कास्टच्या विद्यार्थ्यांना, मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा रिझर्वेशनचाच प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह होत नाहीये. तर ह्या सगळ्या परिस्थितीला एकंदरीत बघून तुम्हाला असं तुम्ही सजेस्ट कराल की कोण कॉम्पिटेटिव्हला सुरुवात करावं किंवा स्पर्धा परीक्षेच्यात यावं की नाही? माझा फ्रेंडच होता आणि तशी माझी पण परिस्थिती, फक्त घरचे मला आई बाबा माझी कशाचीच कमी पडू देणार नाही. माझे आई बाबा असेल, माझे सिस्टर असेल, त्यांनी खूप सारी मदत केली. जॉबचं गरजच नाही पडली मला, फायनान्शियल कंडिशन थोडी वीकच होती, पण तरी पण त्यांच्यामुळे मला बाकीच्या मुलांना सांगेल की माझा एक मित्र होता, खूप परिस्थिती गरीब होती, त्याचा भाऊ जॉब करून त्याला पैसे पाठवायचा, त्याने तिथं राहून स्टडी केला. ज्या मुलांचा परिस्थिती अशी त्यांनी थोडे दिवस जॉब करायचा, नाहीतर पार्ट टाइम जॉब करायचा. एखादी लायब्ररी असते तिथं कोऑर्डिनेशनचं काम असतं, किंवा मग विविध क्लास असतील, लायब्ररी पुस्तक असेल एखाद्या लायब्ररीमध्ये असतं, पुस्तकाच्या जॉब करायचा, काही प्रॉब्लेम नाही. थोडे दिवस जॉब करायचा आणि आपण या क्षेत्रामध्ये गेलो तर खूप सारे मित्र भेटतात की ते मदत करतात, फायनान्शियल करतात आणि इमोशनली सगळ्या गोष्टीत मदत करतात. तर आपण काय करायचं, एक्झाम जर मालिक सोडून द्यायचा जॉब. आणि मी म्हणतो त्या मुलाला, जो मुलगा फायनान्शियली वीक आहे तो मुलगा जर या क्षेत्रात आला, खूप सारे मदत करणारे मित्र भेटतात. मला असं वाटतं त्या मुलाला कधी जो एकदा जर का या क्षेत्रामध्ये आला, पहिले जर का 5-6 महिने असेल, 1 वर्ष जर का त्याची अवघड जात असेल, तर नंतर मला वाटतं की त्या टाईपचे मित्र जे मदत करणारे किंवा मग कोणी मदत करणार भेटून जातं. फक्त पहिले आपण जॉब चालू करून द्यायचा आणि आपण जर प्रामाणिक राहिलो तर खूप सारे लोक आपल्याला मदत करतात. तर आता हे झालं सर आपलं. आता तुम्ही खूप गोष्टीवर परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं घरच्यांना की मम्मी असेल, बाप्पा असेल, माझी डिग्री म्हणजे माझी जी जॉब आहे तर ती झाली PSI ची किंवा माझं सिलेक्शन झालं, त्यांची रिॲक्शन काय होती? घरच्यांना तर तेवढा कॉन्फिडन्स होताच की सिलेक्शन होणार आहे म्हणून, कारण की MPSC बद्दल खूप साऱ्या 2020च्या अशी गोष्ट होती की MPSC काय आहे लोकांना समजून सांगणं पडतं, इतका दिवस का बरं लागतं. पण कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, त्याच्यामुळे काय झालं, खूप सारे चर्चेत आलं, MPSCच्या एक्झाम पोस्टपोन होऊ लागल्या आणि आजूबाजूचे पण लोक सांगले. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना ऑलरेडी कळलं होतं की एक्झाम कशी असतील, टाइम लागतो. पण घरच्यांना मग त्याच्यामुळे जास्त प्रेशर नव्हतं की तुला इतका दिवस लागतंय. ती घरच्यांना माहिती असल्यामुळं प्रेशर नव्हतं. ज्या लोकांना माहिती नव्हतं, काही रिलेटिव्ह असतात की ते त्यांना माहिती असून पण आपल्याला टोचून बोलण्यासाठी लागलं, कोण लागलं जॉब, हा तू काय अजून घरीचे का, असं घरीचे का,
आणि काय करतो तिकडं बापाचाच पैसा उडवत असेल असं खूप सारे म्हणणारे असतात. माझ्या आई बाबाला आणि बहिणीला माहित होतं की करणार आहे म्हणून. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी खूप सारा म्हणजे आम्ही गावामध्ये असेल दुसऱ्या दिवशी जल्लोष केला, डीजे लावला होता, मिरवणूक काढली, एक प्रकारचं वेगळंच वातावरण असतं. खूप सेलिब्रेशन, खूप मोठं सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि लोकांच्या बदल म्हणजे वागणुकीत बदल झाला का? एकदम एकदम बदल. एकदम रिस्पेक्ट होतात. मी कोणाच्या रिलेटिव्ह मध्ये जाताही नव्हतो पहिले. आता जर गेलो मी एखाद्या गावामध्ये तर मी म्हणत असतो जे जे रिलेटिव्ह त्याच्या घरी चला. पहिले मलाच जावं वाटत नव्हतं. आता म्हणत असतो आपण त्यांना जाऊन भेटू. खूप बदलतात लोक, बोलवतात. त्यांची जी वागणूक आपल्यासोबत खूप चेंज होते. अच्छा, नाण्याच्या दोन बाजू टाईप. नाण्याची दुसरी बाजू लगेच एका सेकंदात पलटली एका पोस्टवर. तर मित्रांनो, ही झाली एक सक्सेस स्टोरी. ओके, त्याच्या मागे पण एक अशी बाजू असते की आता खूप सगळे विद्यार्थी आहे की जे त्या प्रोसेसमध्ये की त्यांचं अजून सिलेक्शन झालं नाहीये आणि त्यांचं स्ट्रगल करताय. तर उद्या चालून याच्यात तुम्ही एवढी सीख घेऊन टाका की त्यांना तोच नका बोलू किंवा तुमच्या घरच्यांना पण सांगा, त्यांना विचारू नका ऍटलिस्ट, कारण कधी त्याचे पण दिवस बदलतील हे सांगता येत नाही. सो अशा लोकांना सुद्धा धीर देण्याचं काम तुम्ही करा. याच्यातून एवढं शिकवण जी आहे तर ती आपण सरांच्या इंटरव्ह्यू मधून घेऊयात. आणि सरांनी खूप छान डिटेल असं मार्गदर्शन जे आहे तर ते विद्यार्थ्यांना दिलं. तर सर जाता काय सांगावं वाटेल विद्यार्थ्यांना, जर यायचं असेल तर काही टिप्स द्यावं वाटतील का, किंवा काय जाता बोला वाटेल, कसं समारोप करावा वाटेल? सांगायला एवढंच की जे मुलं करायचं, ज्यांना मनातून करायची इच्छा आहे. आणि एमपीसी मध्ये मी पाहिलेले 3-4 वर्षात एवढं बघितलं, जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांचा टक्का खूप मोठा आहे. आणि ज्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप वीक होतं म्हणजे स्टडीच्या बाबतीत. आणि फायनान्शियली तर खूप सारे मुलं या क्षेत्रात, जे मुलं फायनान्शियली विकास करतात तेच मुलं जास्त सक्सेस झाले. माझे खूप सारे मित्र आहे किंवा मी ज्यांच्या स्टोरी बघितलेले ते पण ग्रामीण भागातून असेल. एमपीसी मध्ये खूप सारे मुलं हे ग्रामीण भागात त्याची. तर त्यांच्यासाठी जर का काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर थांबायचं नाही. खूप नातेवाईक असतात टोचून बोलणारे किंवा मग आपली भावकी गावाकडे असते, खूप सारे त्रास देतात. तर मित्र चांगले जोडा, मदत करणारे मित्र पाहिजे. आणि फॅमिली असन, मित्र असन, त्यांच्यापासून दूर राहू नका. खूप सारे मुलं कॉन्टॅक्ट तोडतात. मी तर तोडला नव्हता, बिलकुल कॉन्टॅक्ट तोडला नव्हता. माझ्या सगळ्या मित्रांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो मी जवळजवळच्या. आणि फॅमिली तर मी तर प्रत्येक महिन्याला घरी जायचो आणि प्रत्येक मित्राला वेळ द्यायचो. तर ते करू नका, वेळ द्या मित्रांना. मित्र पण आपल्याला काय असतं या क्षेत्रामध्ये नंतर एन्झायटी आणि खूप साऱ्या मुलांचं डिप्रेशन असतं, रिलेशन असतं, रिलेशनशिप असतं कॉलेजमध्ये असतं, नंतर ब्रेकअप होतात. तर त्याच्यामधून जर का आपल्याला लवकर बाहेर यायचं असेल तर मला वाटतं की हे मित्र असेल आणि परिवार असेल यांच्यापासून दूर राहू नका. आणि मला वाटतं की नशीब हा एक फॅक्टर काम करतो. मी नंतर करतो. खूप सारे मित्र माझ्या 5-5-6 वर्ष झाले आणि अक्षरशः त्यांचे बुक अक्षरशः पाठ आहे तरी पण कोण भेटत नाही. तर मला वाटतं की त्यांचं लक फॅक्टर काम करत नाहीये. त्या मुलांना पण आपण टोमणे मारणं बंद करावे, कारण त्यांचं आज नशीब चालत नाही पण एक दिवस नक्कीच त्यांचं पण नशीब चालत. तर मी नशिबावर खूप विश्वास ठेवतो. तर मला वाटतं की आपण स्पिरिच्युअली म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. यानं काय होतं की डिप्रेशन, एन्झायटी दूर होती. मित्रामध्ये राहिल्यावर आपण एकदम रिलॅक्स होतो, कारण की मित्र म्हणजे एक प्रकारची मेडिसिनच आहे या सगळ्या गोष्टीवर. आणि फॅमिली, या 2-3 गोष्टी करायच्या. बाकी नातेवाईक नसले तरी चालते, पण आपले जे आई बाबा किंवा आपल्या बहिणी असतात आणि जे जवळचे मित्र यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच पडतो. तर खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या सबल मार्गदर्शनासाठी. आणि मित्रांनो, असेच काही इंटरव्ह्यू जे आहेत तर तुम्हाला सक्सेस स्टोरीज बघायचे असतील, पडद्यामागच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जरी केलं असेल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेतनचे, मनापासून आभार.